नमस्कार, मी सुवर्ण. प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. क्वाडच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. या बैठकीत दिग्गज नेते ऑनलाईन सहभागी झालेले आहेत. ही क्वाडची महत्त्वपूर्ण बैठक आहे. युद्धासंदर्भात या क्वाडच्या बैठकीमध्ये चर्चा होते आहे. त्याचे परिणाम काय होतील यावर चर्चा होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या क्वाडच्या बैठकीला उपस्थित आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सहभागी झालेले आहेत. यासह ऑस्ट्रेलिया आणि जपानचे पंतप्रधान सुद्धा या क्वाडच्या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत. रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा इतर देशांवर होणाऱ्या परिणामांबाबत या बैठकीत विचारमंथन होणार आहे. निर्माण झालेल्या संकटावर मात करण्याकरता सुद्धा विचार केला जाणार आहे. ही क्वाडची बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झालेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सुद्धा या क्वाडच्या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत. दरम्यान क्वाडची एका बाजूला बैठक सुरू आहे, दुसरीकडे रशिया आणि युक्रेन मधल्या चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये 1 तासापासून चर्चा सुरू आहे. चर्चेतून युद्धावर तोडगा निघणार का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत आहेत. शैलेंद्र सर, सुरुवातीला क्वाडची जी बैठक आहे त्याच्याविषयी काय अधिक सांगाल? मला असं वाटतं की क्वाडची जे प्रमुख आहे, 4 देशांचे प्रमुख आहेत, त्यांची ही तिसरी महत्त्वपूर्ण बैठक आहे. 2 ऑनलाईन झालेल्या आहेत आणि 1 ऑफलाईन झाली आहे, ज्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कला गेले होते सप्टेंबर महिन्यामध्ये, त्यावेळेला झाली. या बैठकीचं ही बैठक प्रामुख्याने यासाठी आमंत्रित करण्यात आलेली आहे, त्याची पार्श्वभूमी ही रशिया आणि युक्रेन युद्धाची आहे. आणि त्यामध्ये विशेष करून रशियाच्या विरुद्ध कशा स्वरूपाचे आर्थिक निर्बंध लावता येतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वाडचे जे 3 सदस्य देश आहेत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया, या तिघांनीही यापूर्वी रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंधांची घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे रशियाने युक्रेनवरती जी लष्करी कारवाई केली त्याचाही उघडपणे निषेध केलेला आहे. मात्र भारताने असं काहीही केलेलं नाहीये आणि भारत हा क्वाडचा अत्यंत महत्त्वपूर्ण देश आहे. त्यामुळे भारतासाठी ही एक अत्यंत तारेवरची कसरत असणार आहे, कारण युनायटेड नेशन्समध्ये भारत हा तटस्थ राहिला होता आणि तटस्थ राहून एक पद्धतीने आपण रशियाला च्या बाजूने आपला कल आहे अशा स्वरूपाचा मतप्रवाह हा आंतरराष्ट्रीय समुदायात झालेला आहे. मात्र क्वाडमध्ये आता भारत कशा पद्धतीची भूमिका घेतो याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. दुसरी महत्वाचा क्वाडमध्ये जो चर्चेला होणार आहे तो असा आहे की जसं रशियाने युक्रेनवरती लष्करी कारवाई केली तशाच पद्धतीने जर चीनने तैवानच्या विरुद्ध लष्करी कारवाई केली तर नेमकं क्वाडला कोणती भूमिका घ्यायची, कारण तशा प्रकारचे संकेत आता चीनकडनं मिळायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे यावरती देखील निश्चितपणे चर्चा ही क्वाडमध्ये होणार आहे. त्यामुळे क्वाडची बैठक ही त्या दृष्टीने महत्वाची असेल. दुसरी जी बैठक आहे रशिया आणि युक्रेनमध्ये चाललेली, मला असं वाटतं की ती देखील बैठक कोणत्या काही महत्वाचा आउटकम येईल असं वाटत नाही, कारण दोघे आपापल्या मागण्यांवरती अडून बसलेले आहेत. युक्रेनला कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियन फौजा या युक्रेनच्या बाहेर पाहिजे आहेत, तर रशियाला युक्रेननी पूर्णपणे माफी शरणागती पत्करावी अशी त्यांची मागणी आहे. दोघे आपापल्या मागण्यांवरती अडून असल्यामुळे यातनंही काही फार महत्वाचं बाहेर निघेल किंवा युद्ध थांबेल असं सध्या तरी वाटत नाही. नक्की. धन्यवाद शैलेंद्र सर, या दोन्ही मुद्द्यांसंदर्भात सविस्तर बोललात त्याविषयी. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेकरता केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन गंगाला आता वेग आलाय. 4 केंद्रीय मंत्री युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या देशांमध्ये जाऊन या रेस्क्यू ऑपरेशनवर जातीनं लक्ष ठेवून आहेत. C-17 सह अनेक विमानं या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी आहेत. युद्धग्रस्त युक्रेनमधून सुखरूप परत आणल्याबद्दल भारतीय विद्यार्थी आणि त्यांचे पालक केंद्र सरकारचे आभार मानतायत. केंद्राच्या ऑपरेशन गंगाला वेग, भारतीयांच्या सुटकेसाठी कंबर कसली. 4 केंद्रीय मंत्री वेगवेगळ्या देशांमध्ये दाखल. C-17 विमानही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये. 500-600 बच्चों को कल और बाकी को परसों. बिल्कुल चिंता मत करना, अपने सभी दोस्तों को कहना. तो आखिरी व्यक्ति नहीं जाएगा. प्रधानमंत्री जी ने कहा है कि यहाँ से हम लोग देखेंगे, सब लोग रवाना. आपण सुरक्षित ठिकाणी आलो आहोत, मात्र आपल्या मित्रमंडळींच्या काळजीत असलेल्या विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया करतायत.
केंद्र सरकारच्या ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत 3,000हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन शेजारच्या देशातून आणण्यात आलंय. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी हंगेरीला, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया रोमानियाला, केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू स्लोव्हाकियाला आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री व्ही.के. सिंग हे पोलंडमध्ये दाखल झालेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर देशात कसं आणता येईल या दृष्टीनं हे चारही मंत्री काम करतायत. युद्धग्रस्त युक्रेनमधून बाहेर पडत असताना या विद्यार्थ्यांनी अनेक अडचणींचाही सामना केलाय. अशा वातावरणातून सावरत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न हे केंद्रीय मंत्री करतायत. एक कॉल सेंटर सेटअप करने की हमारी कोशिश रही है ताकि हर एक बच्चे की व्यवस्था को हम लोग फॉलो कर पाएँ जब तक हम उनको भारत वापस ना भेजें. और दूसरी बात कि हर बच्चे के राज्य की सूची भी हम लोग तय कर रहे हैं ताकि ये सूचना पूरा हम लोग दिल्ली भेज पाएँ, ताकि जो हमारे राज्य सरकार के अनेक भवन हैं दिल्ली में उनके पास लिस्ट पहुंच पाए, ताकि उसके आधार पे वे एयरपोर्ट पे उनको रिसीव करके उनको वापस घर ले पाए. या व्यतिरिक्त केंद्र सरकारनं भारतीयांच्या सुटकेसाठी C-17 ग्लोब मास्टर, एअर इंडिया, इंडिगो, स्पाइस जेट या विमानांची मदत घेत आहे. पुढील 3 दिवसात 50 विमानांच्या फेऱ्यांद्वारे भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या संवादामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना सेफ पॅसेज देण्याची मागणी करत आपली मुत्सद्देगिरी दाखवून दिली आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत मायदेशामध्ये परतलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातील आनंदच सगळं काही सांगून जातो. केंद्र सरकारनं आणि भारतीय दूतावासानं केलेल्या मदतीमुळे सुखरूपपणे मायदेशी परतल्याचं हे विद्यार्थी सांगतात. जो भी हमारे लिए किया इंडियन एम्बेसी के लिए, उसके लिए मैं बहुत ज़्यादा शुक्रगुजार हूँ. अगर वो कुछ ना करते तो मुझे नहीं लगता था हम यहाँ पहुँच भी पाते सही सलामत. सच में इंडियन एम्बेसी ने रोमानिया में बहुत कुछ किया है, जिसकी वजह से हम अच्छे एयरपोर्ट पे सिंधिया जी भी मिले हैं. उन्होंने सबको देखा है अच्छे से, कि उनसे पूछा है उनके हाल कैसे हैं, आप ठीक ठाक हैं. और मुझे लगता है हम ना पहुंच पाते. वहाँ से आगे इंडियन एम्बेसी ने बहुत से अच्छे से ख्याल रखा. और एक चीज़ थी कि फ्लाइट मिलना, तो वो एक प्रॉब्लमेटिक थी. फ्लाइट मिल नहीं रही थी बच्चों को, तो फिर भी कैसे वैसे करके हम आ गए यहाँ पर इंडियन एम्बेसी की वजह से. थैंक यू फॉर दैट. भारत माता की जय. भारत माता की जय. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा सगळा प्रवास खर्च हा केंद्र सरकारनं उचललाय. युद्धग्रस्त भागातील भारतीयांना सुखरूपपणे मायदेशी आणण्याचं काम हे पुढील काही दिवस चालणार आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत केंद्राकडून राबवण्यात येत असलेल्या या पावलाचं देशासह जगभरातून कौतुक केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी लेकीची वाट पाहणाऱ्या एका आईची. गेल्या अनेक दिवसांपासून युक्रेनमध्ये अडकलेली आपल्या लेकीच्या वाटेकडे औरंगाबादेतल्या पालकांचे डोळे लागलेले होते. अखेर आज वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासासाठी गेलेल्या औरंगाबादमधील 7 विद्यार्थी मायदेशी दाखल झाले आणि त्यांच्या आईवडिलांनी त्यांना पाहताच अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अक्षरशः हंबरडा फोडला. युद्धभूमी बनलेल्या युक्रेनमध्ये अडकलेले औरंगाबादमधील विद्यार्थी सुखरूपपणे परतले, त्यामुळे त्यांच्या पालकांचा जीव भांड्यात पडला. युक्रेनवरून औरंगाबादच्या 3 थांब बेटा, थांब एक मिनिट. मी त्या फर्स्ट चेकपॉईंटहून लवकर निघाले, पण नंतर जे लोक होते जे चेकपॉईंटवर थांबले होते तिथे सुद्धा फायरिंग होत होती. त्या चेकपॉईंटवर मुलांना मारलं गेलं. इनफॅक्ट माझ्या एका फ्रेंडला पण मारलं होतं. आणि तसं तिथून एकदा सुटलो आम्ही त्या बॉर्डरवरून शहनीहून,
त्यानंतर आम्ही बुडोमेरूस थ्रू आलो आणि तिथून खूप सेफली आलो. आम्हाला पोलंडमध्ये जी इंडियन एम्बसीतून त्यांनी खूप जास्त कॉपरेट केलं, खूप जास्त. मी जिथे राहत होतो हे एक मध्य ठिकाण होतं, तर तिथे आजूबाजूला सगळं तेच वातावरण होतं. म्हणजे मिलिटरी टँक म्हणा किंवा हे सगळं, आणि बाहेर जायला मनाई केली होती, घरी खायला प्यायला काही नव्हतं, त्यामुळे जास्त त्रास झाला. युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना आणलं जात आहे. मात्र याचवेळी युद्धग्रस्त भागात आपल्यासोबत असलेल्या प्राण्यांनाही अडचणीत परिस्थितीत एकटं न सोडता त्यांनाही काही विद्यार्थ्यांनी आणलं. या विद्यार्थ्यांनी प्राण्यांप्रती दाखवलेले भूतदयेचं कौतुक होत आहे. युद्धाच्या वातावरणात दाखवली भूतदया. कठीण परिस्थितीतही सोडली नाही साथ. मायदेशातही आणलं सोबत. युक्रेनमधील विविध भागात सध्या रशियाकडून जोरदार आक्रमण केलं जात आहे. या आक्रमणात अनेक जणांनी आपले प्राण गमावलेत. जिथे मनुष्याची शाश्वती नाही तिथे प्राण्यांची काय अवस्था. अशा भीषण परिस्थितीत भारतात परतलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत असलेल्या श्वानाला एकटं सोडलं नाही. बंकरमध्ये घालवलेल्या दिवसांसह युक्रेनच्या सीमा भागापासून ते मायदेशापर्यंत त्याने या श्वानाची साथ सोडली नाही. वहाँ भी आपके साथ रहता था? नहीं, ये मेरा दोस्त का कुत्ता है. मैं इसके वो इंडिया में था ऑलरेडी, तो मैं यूजुअली सब लोग उसको कुत्तों को छोड़ के आए थे, तो मैंने इसको साथ में लेके आया. अच्छा, किसको छोड़ के आए थे लोग? लाइक बाकी भी कुत्ते हैं ना दोस्तों का, तो बाकी लोग ने छोड़ के गया था. अच्छा, बट मैं इसको लेके आया. अच्छा. तो अभी क्या नाम है इसका? नीला. नीला नीला मूळचा केरळचा असलेल्या गौतमनेही आपल्यासोबत असलेल्या मांजरीला युद्धग्रस्त भागातून परत आणलंय. 4 महिन्यांपासून आपल्यासोबत असलेल्या या मुख्य प्राण्याला संकटात सोडून कसं देता येईल या विचाराने अखेर त्याने या मांजरीला सोबत आणलंय. I study 6th year medicine. Okay. What is this? It's my cat. Okay. What's her name? Her name is Grey. How long she's with you? She's with me for 4 months. Okay. So how are you connected with you? You took her from the thousands of kilometers. Yeah, I was with her in the bunker for like 3 days. Okay. Then we traveled to the border with her, and then I take her to our embassy. मानवीय संवेदनाएं हैं. जब अटैचमेंट हो जाता है तो प्राणी मात्र से अटैचमेंट होता है. जिन लोगों के साथ उनके डॉग थे या फिर कैट थी, यानी कि कुत्ता बिल्ली जो साथ में थे, इतना अटैचमेंट हो जाता है कि छोड़ नहीं पाते हैं. तो वो भी आए हैं तो स्वागत योग्य है. अनेकांचे आपल्यासोबत असलेल्या प्राण्यांसोबत ऋणानुबंध जोडलेले असतात. आपल्या सगळ्याच भावना आपण प्राण्यांसोबत शेअर करत असतो. या कठीण प्रसंगातही त्यांनी या प्राण्यांची साथ न सोडल्याबद्दल प्राणी मात्रांबाबत त्यांच्यात माणुसकीचा ओलावा कायम असल्याचं दिसून आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता इतर काही बातम्यांकडेही वळूया. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय. मागासवर्ग आयोगानं सादर केलेला अहवाल सुप्रीम कोर्टानं नाकारलाय. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या निर्देशापर्यंत निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाही. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशी भूमिका सत्ताधारी नेत्यांनी मांडली आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षण होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नये, ओबीसींचे हक्क जाता कामा नयेत, निवडणूक पुढे ढकलली तरी चालेल अशी ठाम भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. नाकारला असेल तर हे मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने या संदर्भात तात्काळ पुढची कारवाई केली पाहिजे. आणि काल परवा सांगली जिल्ह्यातल्या 10 गावांनी 5 दिवसामध्ये इम्पेरिकल डेटा तयार करून दिला. 5 दिवसामध्ये सरकारची देखील त्यांना आवश्यकता पडली नाही. त्यामुळे सरकारने गांभीर्याने काय निर्णय आला, त्यातले काय शॉर्टकमिंग्स आहेत, 1.5-2 वर्ष आपण घालवून राहिलो, त्याच त्या गोष्टी सांगून राहिलो. या 1.5 वर्षामध्ये हे सगळं काम पूर्ण करता आलं असतं जे कोर्टाने सांगितलं. ओव्हरडू झालेल्या काही नगरपालिका असतील किंवा काही ग्रामपंचायत असतील ज्याच्यावर प्रशासक नेमले गेलेले आहेत, त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाशिवाय त्या निवडणुका घ्या आणि बाकीच्या नंतर जे आहे तर पुढे आता आणखी काय काय आपल्यासमोर कागदपत्र येतील, हा त्यांचा बोलण्याचा उद्देश आहे. तर आम्ही आता त्याप्रमाणे आता प्रयत्न करतो की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका हे आमचं आहेच. त्यामुळे आम्ही त्या
प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय रोजच्या रोज, त्याचा पाठलाग करतो, पाठपुरावा करतो. साहेब कोण सांग, आता कोर्टाच्या पुढे आम्ही काही सांगू शकत नाही, माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे आम्हाला बोलायचा अधिकार नाही. परंतु तो इंटरिम डाटा म्हणाला, आम्ही इंटरिम डाटा अनेक संस्थांचा दाखला घेऊन, त्यांच्याकडून माहिती घेऊन, सविस्तर माहिती गोळा करूनच ते आम्ही दिलं आहे. आणि असं नाही की कुठेतरी त्याच्यावर आयोगाने सर्वकष विचार केला. आणि सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं होतं की तुम्ही आयोगाच्या माध्यमातून या. आम्ही जो रिपोर्ट दिला होता तो आयोगाच्या माध्यमातून सांगितला, म्हणून आयोगाच्या माध्यमातून दिला. आयोगाने सुद्धा 10-15 दिवसामध्ये त्या संदर्भात अभ्यास केला, विविध क्षेत्रातून माहिती गोळा केली, विविध विभागाच्याकडून माहिती गोळा केली आणि मग तो इंटरिम रिपोर्ट दिला, अंतरिम अहवाल दिला. आणि त्याच्यावर आम्हाला अपेक्षा होती. ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवण्याचं जे षडयंत्र आहे, या षडयंत्राकडे व्यवस्थितपणे आपण बघितलं पाहिजे. 2019च्या 12व्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि ट्रिपल टेस्ट करून तुम्ही इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं दाखल करा. परंतु ह्यांना ते जमलं नाही. ट्रिपल टेस्ट करायच्यासाठी तुम्हाला मागासवर्ग आयोग गठीत करायला पाहिजे होता, पण 1.5 वर्ष यांनी मागासवर्ग आयोग गठीत केला नाही. ठीक आहे, तुम्ही 1.5 वर्षानंतर मागासवर्ग आयोग गठीत केला, त्यांना ऑफिस दिलं नाही, त्यांना खुर्च्या दिलं नाही, त्यांना टेबल दिलं नाही. त्या मागासवर्ग आयोगाच्या एका सदस्यानं राजीनामा दिला की हे काही देत नाही आणि आम्ही काही करू शकत नाही. परत 400 कोटी रुपयाची मागणी मागासवर्ग आयोग करत होतं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान सत्ताधारी आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. शिवरायांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा सत्ताधारी आमदारांकडून निषेध करण्यात आला. सत्ताधारी आमदारांच्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी 2 मिनिटांमध्ये भाषण गुंडाळलं. या गदारोळामुळे राज्यपालांनी त्यांचं भाषण थांबवलं आणि ते विधान भवनातून निघून गेले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घोषणा किंवा अशी घटना घडली असेल. विरोधकांनी देखील या प्रकाराचा निषेध करत सरकारवर टीका केली. सत्ताधारी काँग्रेसकडून राज्यपालांना परत पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यावर विचार सुरू आहे, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली. एक तर विरोधी पक्षांनी अशा घोषणा देऊन त्यांचा अपमान करणं हे अयोग्य आहे आणि असं निघून जाणं मधून हे देखील अयोग्य आहे. राष्ट्रगीतासाठी न थांबता असं निघून जाणं मला वाटतं हे एकदमच एक निंदनीय प्रकार घडलेला आहे आणि महाराष्ट्रासाठी हा एक मोठा अपमान आहे. राज्यपाल सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी भाषण करायला आले होते आणि सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या की तुम्ही सरकारच्या वतीनं भाषण करताय, पण तेच सरकार जर दाऊदशरण होत असेल तर हे भाषण कशा करता ऐकायचं, हा सदस्यांचा सवाल होता. त्यामुळे सदस्य एवढीच मागणी करत होते की नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि ही मागणी आम्ही लावूनच धरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. जमीन व्यवहारामध्ये त्यांना ईडीनं अटक केली आहे. नवाब मलिक यांना कोर्टानं पुन्हा दणका दिलाय कारण नवाब मलिक यांचा जामीन फेटाळला गेलाय. नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी होती, ती वाढवली गेली आणि आता 7 मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी आहे. या प्रकरणामध्ये 55 लाख रुपये हसीना पारकरला दिले गेले असं ईडीनं आधीच्या रिमांडमध्ये म्हटलं होतं, पण आता सांगण्यात येतंय की ती टायपिंग मिस्टेक होती. आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह प्राईम टाईममध्ये आता इथेच थांबतोय. कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका. अजूनही कोरोना गेलेला नाही. तुमची आणि तुमच्या आजूबाजूच्यांची काळजी घ्या. News18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा. पहा फक्त News18 लोकमत.